नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या राज्यशास्त्र या विषयामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर कालचा राज्यशास्त्र विषय आपण कुठपर्यंत पाहिला हे तुम्हाला माहीतच आहे. आता राज्यघटनेची निर्मिती कशी झालेली आहे, निर्मिती करण्यासाठी काय काय अटी खटपट आपल्या भारतीयांना करावं लागेल तुम्हाला माहीत आहे. कायदे मंडळ कसं असते, कार्यकारी मंडळ कसं असते आणि त्याच्या दोघांमधली जे मिटवण्याची भानगड जे असते ते न्यायमंडळ सोडत असते. या संपूर्ण बाबीचा विश्लेषण असे तर आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचं आहे. तर जे काही आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्या भाषेमध्ये म्हणजे सोप्या भाषेमध्ये समजेल या उद्देशाने हा व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करत आहोत. आपली भाषा ही बोली भाषा असते. आज बघायचं आहे घटनेची निर्मिती. ओके, आता त्याच्यामध्ये घटनेची निर्मितीमध्ये महत्त्वाचं आहे भारतातील भारतीय संविधान. भारतीय संविधान म्हणजे काय, किंवा आपण भारतीय संविधान सभेची मागणी ओके हा आपण आज मुद्दा घेणार आहोत. या मुद्द्यावर आज संपूर्ण आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. याच्यावर कशा पद्धतीनं प्रश्न उपस्थित होतात, ते कसे प्रश्न पडतात तुम्हाला मी सांगणार आहोत मित्रांनो. आता भारतीय संविधान सभेची मागणी, ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटले, बरोबर. आता भारतांना ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य भेटलं, लगेच का आपली भारताची संविधान निर्माण झालं का हो? नाही. त्यांच्यासाठी अगोदरचे जे काही क्रांतिकारक असतील, समाजसुधारक असतील, त्यांच्या योगदानाच्या कारणाने किंवा त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य भेटलं आहे, बरोबर आहे. तर त्याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य किंवा ब्रिटिशांचं अस्तित्व या ठिकाणी भारत देशावर होते आणि त्यांची राजवट ज्यावेळेस होती त्यांच्या अगोदरसुद्धा धडपड चालू होती, किंवा ज्यावेळेस ब्रिटिशांचं अस्तित्व राजवट त्या ठिकाणी चालू असताना बरेच भारतीय लोक आपल्या भारतीय संविधान सभेची मागणी करण्याच्या या ठिकाणी तयारीमध्ये होते. त्यांचं योगदान, त्यांची वाटचाल, त्यांची चळवळ ही आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे या ठिकाणी काय झालं तयार करण्यात आले आहे मित्रांनो. तर आज बघायचं भारतीय संविधान सभेची मागणी. ओके, आता संविधान सभेच्या मागणी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, आता थोडंसं आपण 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वीचा जो इतिहास पाहिला असता मित्रांनो, त्यावेळेस या ठिकाणी संविधान म्हणजे काय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके, आता आपलं कळणं महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून संविधान हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर आपल्या भारत देशामध्ये राज्य नव्हते किंवा राष्ट्र नव्हते, होते काय म्हणजे संस्थान होते. काय होते? संस्थाने. लक्षात ठेवायचं, कारण एक प्रश्न पडू शकतो मित्रांनो. संस्थान होते 365 संस्थाने होते, बरोबर आहे. 365. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तो पडू शकतो, लक्षात ठेवायचा. आता 365 संस्थानं होते, परंतु ह्या 365 संस्थानांना या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे काय प्रतिनिधी. ओके, आता आपले प्रतिनिधी असतात या कंडिशनमध्ये. आता या कंडिशनमध्ये प्रतिनिधी कोण, म्हणजे ज्या लोकांकडून जो व्यक्ती निवडला जातो, म्हणजे 10 लाखामागे, 10,000 मागे किंवा 1,000 मागे जो व्यक्ती निवडला जातो लोकांच्या माध्यमातून, त्याला प्रतिनिधी असे म्हणतात. आता तेव्हाच्या संस्थानामध्ये एक प्रतिनिधी असायचा, त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून काय व्हायचं, लोक या ठिकाणी त्यांना काय करायचे, मतदान करायचे, निवडून द्यायचे तेव्हाचे, आणि तो एक प्रतिनिधी या ठिकाणी निवडला जायचा, बरोबर आहे. अशा पद्धतीनं म्हणजे तेव्हा संविधान म्हणजे काय, म्हणजे त्या ठिकाणी यांचे प्रतिनिधी ज्यावेळेस निवडले जायचे आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून कायदा, अधिकार आणि हक्क बजावण्याचा कोणाला भेटायचं, एखाद्या व्यक्तींना भेटायचं. ओके, व्यक्तींना कायदा, अधिकार किंवा त्यांच्या मूलभूत गरजा जे काही असेल त्या ठिकाणी सोयीसुविधा, त्यांचा विकास, हे संपूर्ण बाबी त्यांचा या ठिकाणी त्यांना भेटण्याचा एक माध्यम होतं प्रतिनिधीच्या माध्यमातून. आजसुद्धा आपल्याला त्यांचा विकासाच्या साधनासाठी आपण प्रतिनिधीला, म्हणजे आपल्या विकासाच्या साधनासाठी आपण एखाद्या प्रतिनिधीला निवडून देत असतो. तसेच संस्थांना ते काय करायचे, संस्थानांना काय करायचे, 365 संस्थांना लोक काय करायचे, त्यांच्या संस्थानामध्ये त्याला त्यांची निवड करायची. परंतु काय झालं 1922 मध्ये, आता हे संविधान सभाची निर्मिती कशी झाली, मागणी कशी झाली. बघा मित्रांनो, आता पुन्हा जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं ना, त्याच्या अगोदर 1922 मध्ये
1922 महात्मा गांधींनी काय केलं? महात्मा गांधींनी ज्यावेळेस ब्रिटिशांची राजवट होती त्या राजवटीमध्ये आम्हाला एक काय असावी, फक्त सभा असावी असा उल्लेख केला. ओके, असा सभा हा त्याने फक्त शब्द उल्लेख केला. कधी प्रश्न पडू शकतो तुम्हाला, सभा हा शब्द डॅड्याच्या व्यक्तीने 1922 उल्लेख केला. दोघा तिघाची नावं टाकू शकतात ते. लक्षात ठेवायचं 1922 महात्मा गांधींनी सभा हा शब्द या ठिकाणी ज्यावेळेस ब्रिटिशांचं राजवट होते त्यांच्या सरकारासमोर या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी उल्लेख केला. तो पार्लमेंटमध्ये किंवा सभेमध्ये बसायचे नाही, पण सामाजिक चळवळीच्या माध्यमातून ते सांगत होते. तर सभा हा उल्लेख केला, परंतु कालांतराने त्याने संविधान सभा हा उल्लेख केला नाही. फक्त 1934 एम.एन. रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला हे प्रश्न पडू शकतो, अशा पद्धतीनं प्रश्न पडू शकतो. तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय केले की सर्वप्रथम हा उल्लेख केला संविधानाचा. काय केला? संविधान सभा हा त्याने उल्लेख केला. आणि आपली संविधान सभा कशी असावी, तर आपली संविधान सभा ही स्वतंत्र असावी. स्वातंत्र्य म्हणजे काय बाबांनो? स्वातंत्र्य म्हणजे या ठिकाणी ब्रिटिश इतर जे देश आहेत या देशाच्या वेगळे किंवा विभक्त, ओके, वेगळी किंवा विभक्त या ठिकाणी काय असावी? आपली संविधान असावं. ओके, लक्षामध्ये संविधान सभेची मागणी कशी केली, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतील? हक्क असतील, अधिकार असतील, कर्तव्य असतील. बरोबर आहे. माणसाला एक विकासाची आणि त्या ठिकाणी चालना भेटण्याची, स्वातंत्र्याची एक वेगळी दिशा असेल असा एक त्याचा अर्थ होत असतो. म्हणजे स्वातंत्र्य वेगळी विभक्त असावी, काय संविधान सभा असावी किंवा संविधानाची मागणी केली. आता हा जो मानवेंद्र राय का होता, साम्यवादी होता. लक्षात ठेवा, साम्यवादी चळवळीचा माणूस होता. ओके, कधी प्रश्न पडू शकतो मानवेंद्रनाथ हा वादी विचारांचा होता, तो साम्यवादी विचारांचा किंवा चळवळीचा व्यक्ती होता. बरोबर आहे. 1934 परंतु लक्षात घ्या, नंतर 1934 काय झालं? 1934 म्हणजे 5 ते 9 डिसेंबर या काळामध्ये काय झालं? एक सभा झाली. आता सभा कोणाच झाली? तेव्हा कोणाचं राज्य होती? काँग्रेसचं, राष्ट्रीय काँग्रेस. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं काय होतं त्यावेळेस? राज्य होतं किंवा त्यांचा त्या प्रभाव होता. आता राष्ट्रीय काँग्रेसने एक सभा घेतली. कुठं घेतली? ती घेतली पटनामध्ये. ओके, कोण्या ठिकाणी घेतली? पटनामध्ये. आणि त्या पटना या सभेमध्ये ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी एक सुझाव दिला की आम्ही संयुक्त म्हणजे काय हो? हा संयुक्त शब्द लक्षात घ्या. संयुक्त आणि तुम्ही भारतीय या दोघांच्या माध्यमातून आपण काय होता? एक संविधान तयार करूया. ओके, काय करूया? एक संविधान बनवूया असा कोण? ब्रिटिशांनी सांगितले. परंतु पटनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने त्यांचे जे विधेयक आहे, त्यांचे जे संविधान सभेचा संयुक्त संविधान सभा सांगितले होते ते काय केला? फेटाळून लावला. ओके, हा काय केला? फेटाळून टाकला. कधी फेटाळून टाकला? लक्षात ठेवायचं 1934 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, डीपमधले प्रश्न आहेत. इतक्या आपल्या भाषेमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. म्हणजे लक्षात ठेवा 1934 फेटाळणं कधी तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो. ओके, याच्यामध्ये काय? इतिहास प्लस राज्यशास्त्र दोघांना ॲड केलेलं आहे. आणि नंतर 1938 जे पंडित नेहरूने, त्याच्यापूर्वी 38 काय? प्रौढ मतदान पद्धतीने या ठिकाणी एक प्रतिनिधी निवडायचे आणि त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान सभेची निर्मिती करायची, संविधान सभा तयार करायची आणि त्या संविधान सभेच्या माध्यमातून भारताचं राजकारण या ठिकाणी चालवायचं असा एक त्यांचा एक माध्यम किंवा उल्लेख होता. ओके, नंतर 1940 काय झालं बघा? त्यातला लिथंगो याचा लॉर्ड लीन लिथंगो नावाचा एक म्हणजे त्या ठिकाणचा ब्रिटिश गव्हर्नर होता. ब्रिटिश त्या ठिकाणी लॉर्ड लिथंगो यांनी एक असा ऑफर काढला. कधी काढला? कधी? डिसेंबर नंतर ऑगस्टमध्ये ऑफर काढलं त्याने. एक ऑगस्ट ऑफर काढलाय
कोण? लॉर्ड लिथंगने. म्हणजे इंग्रज लोक एक अशा पद्धतीनं होते की दूरदृष्टीच्या विचारांचे इंग्रज लोक होते. ते जवळचा विचार करायचे नाही की पुढचा विचार करायचे. आम्ही आता भारताची तर मागणी झाली संविधान सभेची, स्वातंत्र्य होण्याच्या जवळजवळ भारत देश येणार आहे हे ब्रिटिश लोकांना माहीत होतं. स्वातंत्र्य झालं नव्हतं भारत देश आपला इतक्यामध्ये या इतिहासामध्ये. मग लॉर्ड लिथंगने काय केलं, एक ऑफर काढली. जसं आपण कपड्यावर ऑफर काढतो, बऱ्याच ठिकाणी आता आपलं ऑफर दिसतात ते गिफ्टमध्ये, त्याच पद्धतीने एक ऑफर काढली. कधी? तेव्हाच त्यांचं विचारमय आज आपण साध्य करतो ऑफरच्या माध्यमातून. ऑगस्ट ऑफर काढली. त्यानं सांगितलं की 1940मध्ये भारतीयांनी भारताची राज्यघटना काय करावी, तयार करावी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं, ऑफर दिला आहे, तुम्ही करू शकता. नाही जर तुमच्यानं झालं तर मग शेवटी आमच्या हिशोबानं आम्ही तुमच्या भारत चालवण्यासाठी एक संविधान सभा निर्माण करतो, आम्ही घटनेची निर्मिती करतो, असं कोण? लॉर्ड लिथंगने याने ओके. आपल्याला एक सूट दिली, बघा तुम्ही या ठिकाणी 1940मध्ये सांगितले. आता पुढे बघा 1940मध्ये घटना निर्मितीची मागणी कशी झाली. ओके. मग नंतर 1942 लक्षात ठेवा, 1942मध्ये काय झाले तर याच्यामध्ये सर स्टॉप किप्स यांनी पूर्णत्व नंतरचा सर स्टॉप हा जो आहे त्याने सांगितले पूर्ण हा भारतीय असावी, तुमच्या माध्यमातून तुम्ही करा. 1942 2 वर्षानंतर या ठिकाणी केली. आणि 1946मध्ये जाहीर करण्यात आलं आहे की कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेची निर्मितीची तरतूद करण्यात आली. नंतर 1946मध्ये या ठिकाणी सांगितण्यात आलं आहे की तुम्ही संविधान सभेची म्हणजे त्या कॅबिनेट मिशनमध्ये जे काही कॅबिनेट मिशन आहे, आज पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंटमध्ये 1946मध्ये सांगण्यात आले की बाकीचे जे काही तुमची संविधान सभा आहे, संविधान सभेची मागणी कोणी केली हो? हे संविधान सभा भारताने केली, भारताच्या लोकांनी संविधान सभेची मागणी केली. कोणाकडे केली भारतीय संविधान सभेची मागणी? तर ब्रिटिशांकडे संविधान सभेची मागणी का केली? कारण त्यावेळेस ब्रिटिशांची राजवट होती, ब्रिटिशांचं या ठिकाणी अस्तित्व होतं, त्यांची सर्व सत्ता होती, त्यांना सर्व अधिकार होता. त्यासाठी भारत देश स्वतंत्र झाला होता का? नाही. फक्त 1946पर्यंत आला. 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्यापूर्वीचा हा इतिहास सांगितला. म्हणजे भारतीय संविधान सभेची मागणी 1946मध्ये त्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या आधारावर या ठिकाणी तुम्ही काय करा, मागणी केली. आणि त्याच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारने काय केलं आहे, ऑगस्ट ऑफर असेल किंवा भारतीयांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी संविधान सभेची या ठिकाणी मागणी तुम्हाला देण्यात आली आहे. आता हे जेवढी काय हटाकोट झालेली आहे याला बरीच काही कारणीभूत कारणे आहेत, मनामध्ये बराच मोठा इतिहास आहे. आपल्याला मोजकं या ठिकाणी लक्षात ठेवायचे प्रश्न कसे पडतात आहे. ऑगस्ट ऑफर या ठिकाणी कोण काढला आहे, 1940मध्ये काय झालं, 42मध्ये काय झालं आणि 1947मध्ये काय झाले आहे. तर भारतीय संविधान सभेची मागणी कधी झाली असा प्रश्न येतो. तर 1946मध्ये. आता भारत स्वतंत्र झालं नाही. आता भारत स्वतंत्र होणार उदाहरणामध्ये उद्याच्या याच्यामध्ये आपण बघूता. आणि घटनेची निर्मिती कशी झाली या संपूर्ण बाबीचा अभ्यास आता उद्या करणार आहोत. ओके. तर ठीक आहे.